नमस्कार, मी राज देशमुख. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये. संपूर्णच महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी. आचारसंहितेचा आजचा शेवटचा दिवस आहे. सातारमध्ये कोण नगराध्यक्ष होणार, आज आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काय वाटते सातारकरांना, सातारचा नगराध्यक्ष कोण झाला पाहिजे, सातारमध्ये कोणती विकास कामं रखडली, सातारमध्ये आत्ता कोणती विकास कामं झाली पाहिजेत, काय सातारकरांच्या अडचणी आहेत, ह्याच आपण आज आपल्या SSM न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. काय वाटते कोण नगराध्यक्ष? अमोल मोहिते नगराध्यक्ष. का अमोल मोहिते नगराध्यक्ष होतील वाटते? दोन्ही महाराजांचं मनमिलन झाल्यामुळं. अमोल मोहिते काय काम करतील का? करणार त्यांच्या माध्यमातून सातारमध्ये आता काही कामं झालीत का? झालेत कामं झाली. गोडोली वार्डमधनं शेखर मोरे निवडून येणार. तरुण नेतृत्व असल्यामुळे जनतेची पसंती अमोल मोहिते यांनाच मिळेल, कारण की ते आता यंग आहे, त्यांना तरुण पिढीचे सगळे जाणकार आहे, त्यामुळे अमोल मोहित्यांना खूप जास्त आहे. DG बनकर निवडून येणार 100% वादच नाही. आणि इथं 18मध्ये शेखर मोरे पाटील निवडून येणार, वादच नाही त्याचा. आणि तिकडं फिरोज पठाण ते बी निवडून येणार, वादच नाही. सातारकर म्हणून तुमच्या सातारमध्ये अशा काही विविध अडचणी आहेत, तुम्हाला काय वाटतं होणाऱ्या नगराध्यक्षकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नाही अपेक्षा रोड, नाले, पाणी बिनी, पार्किंग म्हणा, ती व्हायला पाहिजे. मुळात सातारा राजधानीत जे बाहेरनं पर्यटक येतात त्यांची पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. उदाहरणार्थ बोगदा ते राजवाडापर्यंत आपण इतकं ट्रॅफिक जाम असतं की तिथं बाहेरच्या साईबाबा मंदिरापाशी इतकं ट्रॅफिक जाम होतं, तिथं काय गाड्या बी ही होत नाही. काय करायचं माणसाने? तिथून ह्या पूल एवढा मोठा हे झाला, इथून इतकं डेंजर झालं आहे का नाही, की अजिबात काय होत नाही. अमोल मोहितेंच्या माध्यमातून तुम्हाला वाटतं की ह्या सर्व समस्या होणार अमोल मोहितेमुळे होणार, शेखर मोरे पाटील आणि DG बनकर कुठनं बी होणार. काय वाटतं तुम्हाला? नाही, या तिघांच्यामुळे सर्वांगीण विकास गोडलेचं 100% खात्री. आणि फिरोज पठाणमुळे बी होणार. त्या काकांचं असं म्हणणं आहे की अमोल मोहिते हा एक तरुण तरफदार चेहरा आहे. दोन्ही राजे एकत्र असल्यामुळं दोन्ही राजांच्या माध्यमातून व अमोल मोहितेंच्या माध्यमातून सातारमधल्या भरपूर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होईल. काका नमस्कार, काय वाटतं सातारचा नगराध्यक्ष कोण होईल? नगराध्यक्षपदी त्यांनाच मिळालं पाहिजे, अमोल मोहिते यांना. का असं वाटतं अमोल मोहिते? काही देशात कमळच आहे, महाराष्ट्रात कमळ आहे आणि आपल्या साताऱ्यात पण कमळ असावं आणि सत्याचा काहीतरी साताऱ्याला फायदा व्हावा. नगराध्यक्षांनी तुमची काय कामं केली पाहिजे, सातारमध्ये काय समस्या काही आहेत, सर्वांगीण विकास हाच महत्त्वाचा असतो. तुम्हाला काय वाटतं कोण नगराध्यक्ष झाला पाहिजे? नाही, अमोल मोहिते आले पाहिजे. तुमच्या काय सातारकर म्हणून सातारमध्ये काय समस्या आहेत अशा वेगवेगळ्या? काय सर्वांग विकासच झाला पाहिजे. काय तो पोरं वगैरे बाहेर कामाला जाते ती इथं राहिली पाहिजे. दुसरं काय आहे? दुसऱ्या अडचणी समस्या काय आहेत? समस्या काय साताऱ्यात आहे ती? सगळ्या रोड चांगली व्हावी, नाली चांगली व्हावी, इथं झालेलीच आहेत काम. आता फक्त मेन रोड आपली चांगली व्हावी, बाकी काय आहे? काका काय वाटतं सातारचा नगराध्यक्ष कोण होईल? शरद पवारांच्या गटाचा. होय, कोण आहे शरद पवार गटात उभा नगराध्यक्ष पदासाठी? सुवर्ण पाटील म्हणून उभे आहेत कोणतरी नगराध्यक्ष पदासाठी. शरद पवार गटाचा नगराध्यक्ष होईल सातारामध्ये असं वाटतंय. साताऱ्यात काय अडचणी आहेत का तुमच्या, येणाऱ्या नगराध्यक्षाने सोडवल्या पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? भरपूर अडचणीची काय सोडवली त्यांच्या ह्याच्यावर असतं, वडलं जे आहे सरकारी येण्यावर सत्य असतं त्यांच्या खेळी काय आज इकडे उद्या तिकडे जबरदस्त असतं. आता हे पहिली फुटली, ही फुटली, ती फुटली, काय जनतेचं काय त्या नाही. जनतेचं सुखसोयीचं काय आहे का, ते चपलं पुढचं बघते. तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्षाने काय कामं केले सातारमध्ये होणाऱ्या, काय कामं केली पाहिजेत? अवश्य रोड म्हणा, गटारं म्हणा, स्वच्छतेची हमी, जे काय सोय यायची. आता मी 30 वर्ष होतं, आता 20 वर्ष मी इथे नवरंगी होतं कापड दुकानात. मी शरद पवार, राष्ट्रवादी, यशवंतराव चव्हाण पोरगांनी विचारायचे आज्या पंजाने केले, आज्या पंजाला इसरायचं आताची पिढी लागली संभळीला, तुम्ही काय केलं म्हणते पोरं. आता मला नातू काय म्हणतो, तुम्ही काय केली मला सांगायचं. हो, अशा जर गोष्टी करायला लागल्या तर उद्याचं काय करायचं? तुझं आहे तुझ्यापाशी, तू सांभाळून राहा की म्हणजे माझ्यापाशी असेल. मी जोपर्यंत चालतो फिरतो तोपर्यंत. का वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष इथं होईल? हे राजकारण कसे जरी असले तरी मूळ पुरोगामी वाद लागल्याची इथे ज्यांनी राजेश्रय दिला, तुम्ही त्यांच्या पुण्यावर खासदार झाला, आमदार झाला आहे का नाही. तुम्ही दुसरी त्याला सोडून जर गेला तरी ते जनता जनार्दन आहे,
कुणाला द्यायचं किंवा नाही द्यायचं शेवट राजेश्री कुणाला द्यायचा कुणाचं कार्य कसं आहे ज्याने 40, 50, 60 वर्ष घालवले त्याला राजेश्री देतील का नवख्या माणसाला देतील. तुम्हाला काय वाटतं पण दोन्ही राजांची ताकद जास्त आहे ना सातारमध्ये, तरी पण तुम्ही कसं म्हणता राष्ट्रवादीचं? हा जरी असले तरी त्यांचेच आहे ते राजेश्री. राजेश्री त्याला अंतस्थ राहणार. मी उभा राहिले तुम्ही राहिला तर राजेश्री तिसरी कोणी मला मिळू शकते. तसं अंतस्थ टोपीत कुणाला काय कळणार नाही. भारतीय जनता पार्टीचं होणार मोरे. अमोल मोहिते. काय सातारकर म्हणून तुमच्या सातारमध्ये काय अडचणी आहेत का वेगळ्या? काय अडचण म्हणजे आता सोडवतात बरेचसे सगळं चाललंय. मेडिकल कॉलेजचं चाललंय, रस्ते चालले, कामं चाललेत, नगरपालिकेची इमारत चालली. अमोल मोहितेंच्या माध्यमातून काय सातारमध्ये विकास कामं झालीत का? झालेत ना बरेच. आता त्यांच्या माध्यमातून बरेच दिवस नगरसेवक आहेत ना, त्यांनी भरपूर कामं केली तशी. दादा काय वाटतं सातारचा कोण नगराध्यक्ष होईल? अमोल मोहिते सरच होणार. का असं वाटतं तुम्हाला अमोल मोहिते नगराध्यक्ष? भाजपचं वार आहे म्हटलं आम्हाला माहिती होणार. हो. शरद पवार गटाची बी सातारमध्ये काय ताकद आहे? भाजपच्या पहिल्या कार्यकर्त्या ज्या होत्या त्या आता राष्ट्रवादीत जाऊन नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी लढत आहेत. त्यांचं काय वाटतं? त्यांची काही सीट लागेल? नाही ना, BJPच्या जास्त सीटा येतील आणि नगराध्यक्षपद कोणाकडे आहे? अमोल म्हणतो भाजप BJP. होणाऱ्या नगराध्यक्षांकडून तुमच्या काय अपेक्षा सातारकर म्हणून? काय समस्या आहे सातारमधल्या? आमचं जे आहे समस्या की हे ट्रॅफिक वगैरे आहे, रस्ते चांगले आहेत, म्हणजे दवाखान्या म्हणजे मराठी शाळा वगैरे ते चांगले हवेत, सुविधा चांगल्या भेटाव्यात नागरिकांना. दादा नमस्कार. काय वाटतं सातारचा कोण नगराध्यक्ष होईल? सातारचा नगराध्यक्ष तसं म्हणायला गेलं तर सगळीच फॉर्मला येते. कोण कोण फॉर्मला? सगळीच जेवढी नगराध्यक्ष उभे राहिले ते सगळे. तर तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे सातारा नगराध्यक्ष? सातारचा नगराध्यक्ष आता कसं कार्यकर्ते कोणच चांगले एवढे हे नाहीत ते म्हणजे काम करण्यासारखे असं. भारतीय जनता पार्टीकडून अमोल मोहिते म्हणून आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुवर्णा पाटील आहेत. काय वाटते त्यांच्या दोघात कोण होईल? हे मोहिते होते. अमोल मोहिते. अमोल मोहिते होते ते चांगले. सातारकर म्हणून तुमच्या काय समस्या काय जे नाही. होणाऱ्या नगराध्यक्षांनी सोडवल्या पाहिजे? रस्ते परत हे रस्त्याचे खड्डे बिड्डे हे बऱ्यापैकी खड्डे किती आहेत. साई मंदिरापाशी बघा खड्डा किती मोठा आहे. हे अपघात किती होतात तिथे, ट्रॉफिक किती होते. महत्त्वाचा मुद्दा हेच आहे, जास्त काय आहे का. होणारे जे नगराध्यक्ष आहेत तुम्हाला वाटतं अमोल मोहिते होतील यांच्या माध्यमातून ही कामं सुटतील का? सुटतील की त्याला काय होणार, पण मनाव घेतलं तरच होणार ना, नाहीतर काय. तुम्ही पाठपुरावा केला तर सुटतील का? सुटणार की त्याला काय. तर आज आपण सातारमधील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांना काय वाटतंय कोण नगराध्यक्ष होणार? काही जणांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राजे एकत्र आहे, दोन्ही राजांचा जो उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा अमोल मोहिते हे नगराध्यक्ष होतील. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की शरद पवार गटाच्या ज्या उमेदवार आहेत सुवर्णा पाटील त्या नगराध्यक्ष होतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या SSM न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.